नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाढत्या महागाईवरती नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्यानं पावलं उचलली जात आहेत। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती। यासाठी अर्थ मंत्रालयानं एक मंत्रिगट स्थापन केला होता। या मंत्रिमंडळानं औषधं आणि ट्रॅक्टरसारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटीचा दर कमी करण्याचा विचार केलेला आहे। या अहवालानुसार या वस्तूंवरील जीएसटी दर हा 5% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे। मात्र सिमेंटसारख्या काही उत्पादनांवरील करात कुठलाही बदल होणार नाही। सध्या ट्रॅक्टरवरती त्यांच्या श्रेणीनुसार 12% किंवा 28% जीएसटी लागू आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा। ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी करण्यापासून होणाऱ्या संभाव्य महसुलाच्या तोट्यामध्ये समतोल राखण्यासाठी 40 लाखांपेक्षा जास्त किमती असलेल्या हाय एंड इलेक्ट्रिक कार्सवरती म्हणजेच ईव्हीजवरती जीएसटी वाढवायचा की नाही यावरती जीएसटी रेट रॅशनलायझेशन पॅनल चर्चा करत आहे। सध्या या इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती 5% जीएसटी आहे। तर आरोग्य आणि मुदतीच्या विम्यावरील जीएसटीमध्ये कपात होण्याची अपेक्षा आहे। आरोग्य विम्यावरील जीएसटी हा 18%वरून 12% कमी करण्याचं सुचवलं गेलंय, तर मुदतीच्या विम्यावरती फक्त 5% कर लागण्याची शक्यता आहे। काही सूचनांमध्ये मुदत विमा 0 दर श्रेणीमध्ये ठेवण्याचा देखील समावेश आहे। मात्र यामुळे पुरवठादारांना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही, त्यामुळे टर्म इन्शुरन्ससाठी 5% जीएसटी अधिक असण्याची शक्यता आहे। यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा 4 जीएसटी स्लॅब 3 वरती आणण्याचा कोणताही विचार नाही, परंतु 12% श्रेणीवरून 5% किंवा 18% वरून अनेक वस्तू हलवण्याचा विचार केला जातोय। ही हालचाल 3 रेट स्ट्रक्चरच्या दिशेनं होणाऱ्या हळूहळू संक्रमणाचा भाग आहे। चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या विम्यावरील पॅनलची 19 ऑक्टोबरला बैठक होणार आहे। त्यानंतर 20 ऑक्टोबरला जीएसटी दर तर्कशुद्धीकरण पॅनलची देखील बैठक होणार आहे। तोपर्यंत फिटमेंट कमिटी तपशील तयार करेल। त्यामुळे आता जर तुम्ही ट्रॅक्टर वगैरे घेण्याचा विचार करत असाल तर मग मात्र थोडे दिवस थांबा। तुम्हाला दिवाळीच्या आधीच काही ना काही गुड न्यूज नक्कीच मिळेल। यामध्ये औषधांवरचा जीएसटी, त्यानंतर ट्रॅक्टरवरचा जीएसटी कमी होण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।